अय्यो नमस्कार मंडळी, वेलकम टू ज्योती तोंडारीज किचन. तर आज मस्त पाऊस पडत होता, तर विचार केला चला आपण घावणे बनवूयात. तर आज आपण घावणे बनवतोय. तर मी इथे घेतला आहे अर्धा कप रवा, 1 कप गव्हाचं पीठ आणि मीठ. गव्हाचं पीठ आणि रवा एकत्रित करून घेऊयात. ते मी एका पातेल्यात काढून घेतलं. त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ, आता यामध्ये घालायचं पाणी. जसं जसं पिठामध्ये पाणी बसत जाईल तसं तसं टाकायचं. इथे मी पहिल्यांदा 2.5 वाटी पाणी घेतलं होतं. व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या नाहीत होऊन द्यायच्या. अगदी प्लेन मिश्रण करायचं. अशा प्रकारे मी इथं 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, पण तेवढं पाणी पुरेसं नाही आहे, तर मी अजून अर्धी वाटी पाणी घेतलं. हेही पाणी पुरेसं नाही आहे. हळूहळू एकत्रित करत पाणी टाकून घ्यायचं. जेवढं पाणी बसेल तेवढं टाकायचं. आता पाहूयात आपण याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. अजून थोड्याशा पाण्याची गरज आहेच. आता बॅटर एकदम रेडी आहे. तर यामध्ये पूर्ण मी 3.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण घावणे करायला घेऊयात. यासाठी मी तव्यावर टाकलं थोडंसं तेल. आमच्याकडे घावण्याचा तवा नाही आहे, तर मी तुम्हाला डोस्याच्या तव्यावरच करून दाखवते. पहिलं घावण आपण टाकून घेतलं. तवा एकदम मोठा गॅस करून गरम करून घ्यायचा. हाय फ्लेम ठेवायची आणि मगच घावणे टाकायचे. बाजूने तेल सोडून घ्यायचं. एक मिनिट झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्याने त्याला वाफ व्यवस्थित लागते व ते व्यवस्थित उलटल्या जाते. आता आपण साईडच्या कडा थोड्याशा काढून घेऊयात. आपण चेक करूयात की घावण निघतंय का. आपल्या कडा निघतायत आणि आपलं घावणही तयार झालेलं आहे. आता त्याला आपण उलटून घेऊयात. दुसऱ्या साईडनी फक्त अर्धा मिनिट घावण ठेवायचं. घावण खरं तर एका साईडनीच भाजतात, पण हे गव्हाचे घावण असल्यामुळे याला दोन्ही साईडनी भाजायचं आहे. अर्धा मिनिट झालेला आहे आणि अशा प्रकारे आपलं पहिलं घावण तयार आहे. मी तुम्हाला 2-3 घावणं करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं घावण करायचं, कारण घावण करायला थोडंसं अवघड असतं. गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची. मोठ्या गॅसवरच घावणं व्यवस्थित होतात. बारीक केलं तर ते शिजेल.
म्हणजे घावन व्यवस्थित होणार नाही तुमचं. आता आपण दुसरं घावन टाकलेलं आहे आणि तेल पण सोडलेलं आहे. आता थोडंसं वाफवून घेऊयात. आता यालाही अर्धा मिनिट व्यवस्थित ठेवायचं, झाकून ठेवायचं. याच्याही कडा सुटत आहेत. तर आपलं हेही घावन तयार झालेलं आहे. आता यालाही उलटून घेऊयात. अर्धा मिनिट असंच ठेवायचं आणि हेही आपलं घावन आता तयार झालेलं आहे. आता एक शेवटचं घावन तुम्हाला करून दाखवते. मी तुम्हाला 3 घावणं करून दाखवलेले आहेत. तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की घावन कसे करायचे. नाही लक्षात आलं तर व्हिडिओ पुन्हा पहा. आणि जोपर्यंत घावन होत आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून जावा. घावन झाकून 1 मिनिट झालेला आहे. याच्याही कडा व्यवस्थित सुटत आहेत. हेही घावन उलटण्यासाठी तयार आहे. हे घावन बघा एकदम गोल झालेलं आहे. घावनाच्या तवामध्ये घावन खूप छान होतात, पण हा डोस्याचा तवा असल्यामुळे जास्त पसरलं जात आहे. पण यावरही छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण करूयात चटणी. त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, डाळी, थोडंसं मीठ, मिरचीचा एक तुकडा आणि पाणी, जिरे. आता याला आपण बारीक करून घेतलं. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. मी थोडंसं घेतलं तेल, त्यात टाकले जिरे, थोडीशी साखर. आता आपण चटणीला फोडणी द्यायची आहे आणि ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे तयार. आणि अशाच प्रकारे आपली घावणे आणि चटणी दोन्ही तयार झालेलं आहे. आणि शेवटचं टिप ऑफ द डे इज, जेव्हा पण तुम्ही घावणे तयार कराल किंवा जेव्हा पण तुम्ही घावणे तव्यावर टाकाल आणि ते जर शिजत असेल, म्हणजे ते जर शिऱ्यासारखं शिजल्यासारखं वाटत असेल, तर त्याच्यामध्ये रवा जास्त झालेला आहे. आणि जर घावणे तुमचे तव्याला चिटकत असतील किंवा मऊ झाले असतील किंवा घावणच तयार होत नसेल, तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जास्त झालेलं आहे. आणि असेच घरगुती खात राहा आणि स्वस्थ राहा.